नमस्कार. तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही राबवण्यात आलेली आहे. तर याच्या मुख्यमंत्री मार्फत तुम्हाला मोफत 3 गॅस सिलेंडर असे मिळणार आहे. तर याचा हा GR आलेला आहे. तर ही योजना नक्की सुरू होणार आहे. तर या योजनेत चला आपण बघूया की हे 3 सिलेंडर मिळणार कोणाला आणि याची पात्रता काय काय आहे या व्हिडिओमध्ये बघून घेऊया. त्या पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. या पहिले आपण बघूया की एंजल वन नावाचा एक ॲप आहे. तर तुम्ही या ॲपवरून ट्रेडिंग करू शकता आणि तुम्ही नवीन असाल तर जॉईन करून तुम्ही अर्निंग करू शकता. या ॲपने तुम्ही कोणाला पण रेफर करसाल तर तुम्हाला 500 रुपयांचा व्हाउचर मिळणार आहे. या ॲप थ्रू कोणाला पण आपल्या मित्रांना रेफर करा आणि माझ्या लिंकनी तुम्ही डाउनलोड करा. मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्या लिंकनी तुम्ही डाउनलोड करू शकता हा ॲप. आणि काही लकी सबस्क्रायबरना मी वाउचर कॅशबॅक देणार आहे माझ्याकडून. तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि हा ॲप डाउनलोड करून DM करा की कमेंट करा. चला व्हिडिओची सुरुवात करूया. तर जसं तुम्ही समोर पाहू शकता हा GR मुख्यमंत्र्यांकडून आलेला आहे. तर याच्यावर सर्व माहिती यांनी दिलेली आहे महाराष्ट्र शासनाची. तर हा दिनांक 30 जुलैला हा GR आला होता. तर याचा मुद्दा म्हणजे की हा योजना लवकरच चालू होणार आहे. तर याच्या प्रस्तावना आपण थोडाफार वाचून घेऊया. देशातील स्त्रियांना धरपूर याच्यात शॉर्टकट मध्ये हेच सांगितलेलं आहे की आपल्या स्त्रियांना गरजेचे आहे की ते म्हणजे काही खूप मिडल क्लास मधून येतात तर त्यांना गरजेचे आहे सिलेंडर देणे. तर जसं उज्ज्वला योजनेचा प्रयत्न होता की गरीब महिलांना सिलेंडर पोचावे, तसंच याच योजनेचा महाराष्ट्रातील महिलांसाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. तर याचे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. हीच माहिती या GR मध्ये प्रस्तावनामध्ये ही सांगितलेली आहे की का आणि कसे आपण मदत करू शकतो या योजनेच्या बाबत. तर चला आपण पुढे बघूया की यावर शासनाचा निर्णय काय आला आहे. हे तेल कंपनीच्या सहकार्याने ही योजना राबवण्यात आलेली आहे आणि याच्यात सांगितलेलं आहे की जर एक सिलेंडर संपला तर आपण कसे झाडं तोडतो तर त्याने प्रदूषणाचा खूप हे होतो आणि त्याच्यामुळे एक सिलेंडर झाला की दुसरा सिलेंडर तुम्हाला लगेच मिळणार आहे. त्याने प्रदूषण पण वाचेल आणि समजेल पण. तर यावर शासनाचा निर्णय हेच आलेला आहे की तर याच्यात शासनाचा निर्णय सांगितलेला आहे की 52.16 लाख लोकांना हे मिळणार आहे आणि जे लाडकी बहीण योजनेची पात्रता होते त्यांना या योजनेचे लाभ मिळणार आहे 3 सिलेंडर करून. याच्यात पात्रता हे सांगितलेलं आहे की ज्या महिलांचे नावं गॅस सिलेंडर जोडणीमध्ये असतील म्हणजे ज्यांच्या घरी जर गॅस सिलेंडर येत आहे ते त्या महिलाच्या नावावर पाहिजे तरच तुम्ही पात्र आहात. आणि जर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत तुम्ही असाल तर त्यांना पण हे पात्रता आहे, ते पण हे याचा लाभ घेऊ शकतात. मुख्यमंत्री लाडकी योजनेचे पात्र असलेले पण याला पात्र आहे. लाडकी बहीणचा तुम्ही फॉर्म भरलेला तरी तुम्ही पात्रता आहे. याच्यात सांगितलेल्या कुटुंबातून राशन कार्डावर एकाच व्यक्तीला हे मिळणार आहे. तर असं नाही की एका राशन कार्डामध्ये 2 महिला आहेत तर दोघांना मिळेल असं नाही, केवळ एकाला मिळेल. की ज्यांचे गॅस सिलेंडर 14.2 किलोग्रामचे असतील त्यांनाच याचा लाभ घेता येणार आहे असं यांनी दिलेलं आहे. तर चला आपण बघू या योजनेचे कार्यपद्धती काय काय आहे. तर याच्यात हेच सांगितलेलं आहे की तेल कंपनी मार्फत हे गॅस सिलेंडरचं मिळणार आहे आपल्याला आणि हे मुख्यमंत्री उज्ज्वला नावाच्या याने होणार आहे. 3 मोफत तुम्हाला सिलेंडर मिळणार आहे असं. आणि जे याची किंमत आहे ते बाजार किमती 830 रुपये आहे आणि याच्यावर तुम्हाला 300 रुपये सबसिडी असं मिळणार आहे. तर आणि जे 530 रुपये आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यात वापस मिळणार आहे याच्या मार्फत. आणि एका कुटुंबात एक महिलांपेक्षा जास्त सबसिडी मिळणार नाही यांनी असं पण लिहिलेलं आहे. असं यांनी माहिती काही दिलेलं आहे. तर हे मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये समजावून सांगितलं की कसे पात्रता राहील आणि कसं एका कुटुंबात एकच महिलांना सबसिडी मिळणार आहे. तर जास्तनी अप्लाय करसान तर तो पण तुमचा जुना फॉर्म आहे तो पण अटकून जाईल. आणि याच्यात अजून एक सांगितलेलं आहे की मुंबई संचालक तसेच सर्व जिल्ह्यात पुरवठा अधिकार वितरण कंपन्या याच्यात जुळलेल्या आहे. तर याच्यात असं सांगितलेलं आहे. तर हे आपल्या गरजेचं नाही आहे. जे मी तुम्हाला पात्रता सांगितलंय आणि जे पण माहिती सांगितली हे तुमच्या माहितीची होती. आणि अजून याच्यात असं लिहिलेलं आहे की अन्नदान असं तसं हे
आपल्याला गरजेचं नाही आहे. जे जे मेन माहिती होती ते मी तुम्हाला सांगितली होती. तर चला पुढे पाहू आपण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यासाठी अनुसरणारी कार्यपद्धती काय आहे. ते याच्यात असं सांगितलेलं आहे की तुम्ही एका महिन्यात एकापेक्षा जास्त सिलेंडर बोलवू नाही शकाल, तुम्हाला सबसिडी मिळणार नाही त्याची. आणि हे राज्याचं ते सांगितलेलं आहे की मोफत 3 मिळणार आहे तुम्हाला सिलेंडर, आणि हे तेल कंपन्याच्या मार्फत आहे. तर खाली हे आपण जे दिलेले आहे पदनाम, ते याच्यासाठी आहे की जे लाभार्थी आहे तर त्या लाभार्थी कोणते म्हणजे कोणत्या लोकांना हे भेटू शकणार आहे, त्यांचे म्हणजे लिस्ट काढणारे हे सदस्य व अध्यक्ष पुढील भागात दिलेले आहे. जसं तुम्ही समोर पाहू शकता दाखवलेले आहे सर्व. हे पहा पदनाम आणि स्मृतीमधील पदनाम हे सर्व दिलेले आहे. तर हे लोक जे आहेत हे तुमचे जे फॉर्म आहेत त्याच्यातून काढणार आहेत. याच्यातून तुम्हाला मिळणार आहे की कोणाकोणाला हे योजना लाभेल. तर हा होता GR. आता मी तुम्हाला सर्व माहिती देऊन दिलेली आहे, याच्यावर पात्रता जे पण होत्या आपल्या आणि सर्व माहिती कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, मी सर्व माहिती पूर्ण तुम्हाला सांगितलेली आहे. आणि हा GRचा मी झालं तर लिंक पाठवतो डिस्क्रिप्शन मध्ये, त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करू शकता हा GR. आणि अजून पण काही याच्याबाबत जर न्यूज आल्या तर ते पण आपण कव्हर करूया. बस अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. इथं मी व्हिडिओ समाप्त करतो. धन्यवाद.